5 वर्षापूर्वी बंद पडलेली बस सेवा पुन्हा सुरू करण्याची हालचाल मनपाकडून सुरू आहे। 5 वर्षापूर्वी बंद पडलेली शहर बस सेवा पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे। 3 खासगी संस्थांनी शहर बस वाहतूक सुरू करण्याची तयारी मनपाकडे दर्शवली आहे। प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी या विषयाला हिरवा कंदील दाखवला असून अकोला प्रवासी वाहतूक संस्थेसोबत करार करताना ज्या चुका झाल्या होत्या त्या पुन्हा होऊ नयेत अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मनपा पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। शहर बस सेवा मनपाने चालवायला हवी आणि रावते यांच्या विनंतीला मान देऊन पदाधिकाऱ्यांनी शहर बस सेवा सुरू करण्याची हमी दर्शवली। मागील काही दिवसापासून ही सेवा देणाऱ्या संस्थांचा शोध सुरू होता। मनपाकडे 3 खासगी संस्थांनी शहर बस सेवा सुरू करण्यासाठी होकार दर्शवला। सर्वाधिक चांगली सेवा देणाऱ्या आणि मनपाला जास्तीत जास्त उत्पन्न देणाऱ्या संस्थेला हे काम देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं। 2005 ते 2010 पर्यंत अकोला प्रवासी वाहतूक संस्थेच्या माध्यमाने मनपाने शहर बस सेवा चालवली होती। कंत्राटदाराला तिकिटाचे दर वाढवून न देणे, संस्थेला बँक खात्यातून रक्कम काढण्याची मुभा न देणे या कारणामुळे ही सेवा बंद पाडण्यात आली होती। या सेवेमुळे मनपाला लाखो रुपयांचे उत्पन्नही मिळाले होते। मागील वेळी ज्या चुका झाल्या त्या नवीन करारात व्हायला नकोत आणि औरंगाबादकरांना चांगली सेवा मिळावी म्हणून करार करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी नमूद केलं। Seconds.